वेलकम स्टुडंट्स इन साहस शिक्षण यूट्यूब चॅनल. सो स्टुडंट, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे हिस्ट्री अँड सिविक्स. तर यामधला सिविक्स हा जो पार्ट आहे याच्यातला हा सेकंड चॅप्टर आहे, प्रिएम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच संविधानाची उद्देशिका. या चॅप्टरचा आपण आज कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आपण 7th स्टँडर्डचा हिस्ट्री सब्जेक्टचे सुद्धा एक्सरसाइज जे आहेत हे ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व एक्सरसाइज बघू शकता. तर आता आपण सिविक्स मधला सेकंड चॅप्टरचा एक्सरसाइज बघत आहोत. सो लेट स्टार्ट टू द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द फॉलोइंग वर्ड्स इन द ग्रीड. म्हणजेच आपल्याला एक पझल दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ते वर्ड्स फाइंड आउट करायचे आहेत. तर हे आहे आपलं पझल. फर्स्ट आहे, अ सेन्स ऑफ वी फिलिंग अँड एम्पॅथी टुवर्ड्स फेलो सिटीजन्स. तर त्याचं आन्सर जे आहे ते आहे फॅटर्निटी. आता हे वर्ड या पझलमध्ये आपण बघूया फॅटर्निटी हे कुठं दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, हा या कॉलम मध्ये फॅटर्निटी हे आपल्याला इथं दिसत आहे, त्याला आपण सर्कल केला आहे. देन सेकंड आहे, अ सिस्टीम इन विच सोवेरियन पॉवर इज इन द हँड्स ऑफ द पीपल. तर अशी कोणती सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सोवेरियन पॉवर म्हणजे स्वायत्ता आहे. तर इट इज इन द हँड्स ऑफ पीपल, तर लोकांच्या मध्ये त्याची स्वायत्ता असते, तर त्याला डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही असं म्हणतात. तर त्या सिस्टीमला लोकशाही. सो बघा, डेमोक्रेसी कुठं आहे हे आपण आता शोधूयात. ओके, सो डेमोक्रेसी इथे आहे बघा, हे डेमोक्रेसी इथे आहे, हे डेमोक्रेसी राईट, म्हणजेच लोकशाही. थर्ड, इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन आणि याचा आन्सर आहे प्रिएम्बल. तर प्रिएम्बल कुठं आहे हे बघू. प्रिएम्बल तर इथे आहे, या रो मध्ये आपल्याला दिसते प्रिएम्बल. राईट. नेक्स्ट फोर्थ आहे, अ सिस्टीम इन विच ऑल रिलिजन्स आर कन्सिडर्ड इक्वल. तर अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये सगळ्या धर्मांना इक्वल मानलं जातं, समान मानलं जातं, त्याला सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्षता असं म्हणतात. आता सेक्युलर हा वर्ड कुठे आहे आपण शोधूयात. तर बघा, सेक्युलर सेक्युलर ओके इथं आहे बघा, सेक्युलर. ओके, सो चला स्टुडंट, अशा पद्धतीने आपल्याला आपण हे पझल जे होतं हे सॉल्व केलेलं आहे. तर इथे आहे हे फॅटर्निटी, इथे आहे प्रिएम्बल, हे इथं आहे सेक्युलर आणि इथं आहे डेमोक्रेसी. राईट, तर हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. ओके, जर स्टुडंट्स तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे जे व्हिडिओज असतील जेव्हा अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. First, what are the provisions in a secular constitution? म्हणजेच सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्षता. तर आपल्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षतासाठी काय काय प्रोव्हिजन्स आहेत हे विचारलं आहे. तर त्यासाठी बघा, आन्सर फर्स्ट आहे, इन अ सेक्युलर स्टेट म्हणजे धर्मनिरपेक्षता राज्यामध्ये ऑल रिलिजन्स आर कन्सिडर्ड ॲज अ इक्वल, तर सर्व धर्मांना समान मानलं जातं. सेकंड पॉइंट, नो रिलिजन इज कन्सिडर्ड टू बी द स्टेट रिलिजन, तर कोणताही एक धर्म हा त्या राज्याचा धर्म आहे असं मानलं जात नाही. द सिटीजन्स आर फ्री टू फॉलो देअर ओन रिलिजन, नागरिकांना त्यांचा त्यांचा धर्म फॉलो करण्याचं पूर्णपणे फ्रीडम आहे. आणि थर्ड पॉइंट, द स्टेट कॅन नॉट डिस्क्रिमिनेट अमंग द सिटीजन्स ऑन द बेसिस ऑफ रिलिजन्स, तर ते राज्य कोणत्याही त्या धर्मानुसार डिस्क्रिमिनेट करत नाही. ओके, अमंग सिटीजन्स ऑन द बेसिस ऑफ रिलिजन्स.
सेकंड, व्हॉट इज मेंट बाय अडल्ट फ्रँचाईज, म्हणजे प्रौढ मतदान पद्धती याचं मीनिंग काय आहे हे विचारले आहे. आन्सर बघा स्टुडंट्स, फर्स्ट पॉइंट आहे adult franchise means all citizens completing 18 years of age have the right to vote in the elections. म्हणजेच ॲडल्ट फ्रँचायझीचा अर्थ काय आहे, तर जे नागरिक त्यांचे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे, यालाच अडल्ट फ्रँचायझी असं म्हटलं जातं. सेकंड पॉइंट, दिस एनेबल्स इक्वल पार्टिसिपेशन ऑफ सिटिझन्स इन द रनिंग ऑफ आवर कंट्री. तर आपल्या देशाचा कारभार पुढे चालवण्यासाठी याच्यामध्ये या नागरिकांचा उपयोग होतो, इक्वल पार्टिसिपेशन होतं. थर्ड, व्हॉट राईट डज इकॉनॉमिक जस्टिस एन्श्युअर. ओके, म्हणजेच आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणता हक्क मिळाला आहे किंवा अर्थव्यवस्थेत न्यायामुळे नागरिकांना कोणता हक्क मिळालेला आहे. आणि याचा आन्सर बघा, इकॉनॉमिक जस्टिस इन्श्युअर अवर राईट टू अ सोर्स ऑफ लिव्हलीहूड ॲज सो ॲज टू टूक आफ्टर वन सेल्फ ऑर वन्स फॅमिली. तर या अर्थव्यवस्थेच्या न्यायामुळे नागरिकांना हा हक्क मिळालेला आहे की प्रत्येक नागरिक हा आपल्या उपजीविकेच्या साठीचे साधन मिळवू शकतो आणि स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकतो. हे का केलं आहे असं, कारण याच्यामुळे देशातील जी गरिबी आहे, उपासमार आहे, ही कमी व्हावं हा या पाठीमागचा उद्देश आहे. फोर्थ, हाऊ विल ह्युमन डिग्निटी बी established in a society. Answer, when every individual respects another and honors their freedom and rights, dignity of the individuals will be established. तर समाजामध्ये जेव्हा आपण एकमेकांचा रिस्पेक्ट करू, एकमेकांना त्यांचे फ्रीडम्स, त्यांचे जे काही राईट्स आहेत हे देऊ, त्यावेळेला समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा टिकून राहील किंवा प्रतिष्ठा निर्माण होईल. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन, हाऊ शुड वी मेक यूज ऑफ आवर फ्रीडम, राईट युअर व्ह्यूज अबाउट इट. आन्सर, पंडित जवाहरलाल नेहरू has rightly said, we have to assume the responsibility ourselves of what we do. Next, freedom must be exercised with care, with a sense of responsibility. Next, our freedom and independence, which we gained after innumerable sacrifices, must be safeguarded. We should use the different freedoms endowed on us by our Constitution to bring out the best in us and build a better nation and a better world. And the future lies in our hands. Fourth question, explain the following concepts. फर्स्ट आहे सोशलिस्टिक स्टेट, समाजवादी राज्य. आन्सर, अ सोशलिस्ट स्टेट इज सच अ स्टेट वेअर द गॅप बिटवीन द रिच अँड द पुअर इज अ मिनिमम. तर समाजवादी राज्य म्हणजेच असं राज्य ज्याच्यामध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यातली जी दरी आहे ही कमी असेल, त्याला सोशलिस्ट स्टेट म्हटलं जातं. नेक्स्ट पॉइंट, ऑल हॅव अ राईट ओव्हर द वेल्थ ऑफ द कंट्री. तर देशाच्या संपत्तीवरती सगळ्यांचा समान हक्क असतो. आणि थर्ड पॉइंट, इट इज इन्श्युअर्ड दॅट वेल्थ इज नॉट कॉन्सन्ट्रेटेड इन द हँड्स ऑफ अ फ्यू पीपल. आणि त्या ठिकाणी असं एन्श्युअर केलं जातं की जी संपत्ती आहे ही काही ठराविक लोकांच्या हातामध्ये दिली जाणार नाही किंवा नसणार आहे.
ही एक गोष्ट इथे एन्श्युअर्ड केली जाते. सेकंड आहे इक्वॅलिटी म्हणजे समानता. आन्सर बघा. First point, the preamble guarantees the Indian citizens equality of status and there will be no discrimination based on caste, creed, race, sex, प्लेस ऑफ बर्थ एक्सेट्रा. तर संविधानाने लोकांना समानतेचा हक्क दिला आहे. याच्यामध्ये कोणताही फरक केलेला नाही की ते कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत, त्यांचं जन्माचं ठिकाण कोणतं आहे किंवा त्यांचं लिंग कोणतं आहे, यानुसार त्यांनी त्याच्यामध्ये फरक कोणताही केलेला नाही. सर्वांना समान हक्क दिलेले आहेत. आणि सेकंड पॉइंट, the guarantees of equality means that there should be no discrimination between people in terms of high, low, superior, inferior. तर कोणत्याही प्रकारच्या नागरिकांच्या मध्ये कोणताही भेदभाव न करणे यालाच इक्वेलिटी असं म्हटलेलं आहे. थर्ड आहे सोवेरियन स्टेट म्हणजेच सोवेरियन म्हणजेच सार्वभौम्य राज्य. ओके. आणि आता आन्सर बघा. द वर्ड सोवेरियन मीन्स दॅट द स्टेट इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ फॉरेन पॉवर. म्हणजेच सोवेरियन म्हणजेच असं राज्य की जे कोणाच्याही परकीय आक्रमणाखाली किंवा परकीय काय म्हणतो शक्तीच्या खाली, पॉवरच्या खाली नाही, त्या कोणत्याही परकीय कंट्रोलच्या खाली नाही असं स्टेट आहे, त्याला सोवेरियन स्टेट असं म्हटलं जातं. द मोस्ट इम्पॉर्टंट गोल ऑफ अवर फ्रीडम स्ट्रगल वॉज टू एक्वायर सोवेर्निटी. तर आपलं जे स्ट्रगल आहे हे कशासाठी आहे, तर आपलं राज्य सार्वभौम्य करण्यासाठी. सोवेर्निटी मीन्स द अल्टिमेट ऑथॉरिटी टू गव्हर्न oneself. In a democracy, sovereignty rests with the people. नेक्स्ट फोर्थ आहे इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी म्हणजेच सर्वांना समान संधी. राईट. आता याच्याबद्दलचं बघा. इक्वॅलिटी मीन्स द स्टेट ऑफ बिंग इक्वल इन अ स्टेटस, राईट्स अँड ऑपॉर्च्युनिटी. तर समानता म्हणजे काय, सर्वांना जे संधी आहेत, हक्क आहेत हे समान असले पाहिजे. इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ अपॉर्च्युनिटी मीन्स दॅट ऑल हॅव इक्वल ह्युमन स्टेटस अँड देअर विल बी नो डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन कास्ट, क्रीड, रेस, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ एक्सेट्रा. म्हणजे मघाशीच आपण बघितल्यानुसार कोणत्याही धर्म, जात किंवा त्यांचा लिंग किंवा त्याचा जन्म कुठे झालेला आहे याच्यावरून कोणताही फरक केला जाणार नाही. ऑल विल गेट द ऑपॉर्च्युनिटीज फॉर डेव्हलपमेंट विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन. तर सर्वांना समान संधी मिळणार आहे. नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन आहे मेक अ लिस्ट ऑफ द कीवर्ड्स इन द प्रिएम्बल, लुक फॉर देअर मीनिंग्स in a dictionary, prepare a chart in the following way. ओके. सो त्याच्यासाठी आपल्याला हा चार्ट बनवायचा आहे. प्रिएम्बल रिलेटेड कीवर्ड, त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं तयार झालेलं आहे आणि डिक्शनरी मधलं त्याचं मीनिंग काय आहे. सो चला, हा आपला आहे चार्ट. त्या प्रिएम्बलशी रिलेटेड इक्वॅलिटी म्हणजे समानता. तर हा वर्ड कसा झालेला आहे, इक्वॅलिटी. आणि याचं मीनिंग आहे द स्टेट ऑफ बिंग इक्वल स्पेशली इन अ स्टेटस, राईट्स ऑर ऑपॉर्च्युनिटीज. ओके. हे झालं फर्स्ट. सेकंड डेमोक्रॅटिक. तर डेमोक्रॅटिकचं प्रोनाउन्सिएशन कसं होणार, डेमोक्रॅटिक. ओके. रिलेटिंग टू और सपोर्टिंग डेमोक्रेसी और इट्स अ प्रिन्सिपल. थर्ड आहे सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्षता. सेक्युलर. राईट. असं झालं त्याचा प्रोनाउन्सिएशन. Not pretending to or connected with religion. And fourth आहे sovereign म्हणजेच sovereign, one possessing or held to possess supreme political power or sovereignty. तर चला स्टुडंट, आपण अशा प्रकारे आपला हा जो चार्ट कंप्लीट करायचा होता हा केलेला आहे आणि याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.